नमस्कार, मी मनीषा S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। भांडूपच्या मेनन महाविद्यालयात S1 अंतर्गत बृहन्मुंबई उत्तर विभाग विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते। भांडूपच्या मेनन महाविद्यालयात भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। बृहन्मुंबई उत्तर विभाग विज्ञान प्रदर्शनात S1 अंतर्गत 51 शाळांनी सहभाग घेऊन आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांसमोर सादर केला। शालेय पातळीवरील बालवैज्ञानिकांना प्रेरणा देणाऱ्या प्रदर्शनात विज्ञान, समाज आणि पर्यावरण या विषयांवर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपले विचार, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला। विज्ञान प्रदर्शनाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पारितोषिकही देण्यात आले। अतिशय शिस्तशीर पद्धतीने हे 3 दिवसीय विज्ञान प्रदर्शन येथे संपन्न होत असल्याचे वक्तव्य BES हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा मेनन यांनी यावेळी केले। मेनन स्कूल और कॉलेज टुगेदर होस्ट कर रहा है। अराउंड 51 स्कूल्स प्रोजेक्ट्स लेके आया है और बच्चा लोग अराउंड 64 प्रोजेक्ट्स, बाकी टीचर्स का भी है, पॉपुलेशन एजुकेशन, वोकेशनल गाइडेंस और टीचिंग एड्स, नेचर क्लब, लेबोरेटरी को भी इस साल चांस दिया गया है लैब अटेंडेंस का प्रोजेक्ट के लिए। और डिफरेंट टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स हैं। बहुत सा स्कूल्स आया है बच्चों को लेके विटनेस करने के लिए, और हमारा स्पेस का कारण ये स्कूल चुना गया है। और बिकॉज हमारा मैनेजमेंट बहुत ही काइंड है, इसीलिए हमने एज हेडमिस्ट्रेस अपॉर्चुनिटी खोया नहीं और इसको लिया है। वीडियो जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। यूथ रिपब्लिकनचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मिलिंदभाई जगताप यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांच्या मनोरंजनासाठी अनिल शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या बहारदार गाण्यांची जुगलबंदीचे आयोजन मुलुंड कॉलनी येथे केले होते। यावर्षी विशेष म्हणजे संविधान गौरव सभेचे आयोजन करण्यात आले। नागरिकांच्या मनोरंजनासाठी काल मुलुंड कॉलनी यूथ सर्कल येथे आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, अनिल शिंदे यांच्या गाण्यांच्या जुगलबंदीची खास मेजवानी यूथ रिपब्लिकनचे मिलिंदभाई जगताप यांनी आयोजित केली होती। यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच इतरही कलाकारांनी अतिशय सुंदररित्या आपल्या गाण्यांचा सदाबहार नजराणा नागरिकांसमोर सादर केला। यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून गाण्याचा आनंद लुटत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची।
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आयोजित शिर्डी ग्रामस्थ मुंबईतील सर्व पदयात्री संघ आणि साई पालखी निघोज निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे श्री साई चरित्र महापारायण सोहळा आणि साई भजन संध्या स्थळ बाजरा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावर दिनांक 15 ते 18 डिसेंबर 2011 या कालावधीत पारायणार्थी नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क श्री साईबाबा संस्थान कार्यालय, साई निकेतन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दादर. दूरध्वनी क्रमांक 2416 1293 किंवा 2416 6556. मुंबईतील समस्त साईबाबा पालखी मंडळ आणि साई मंदिरांमध्ये देखील आपण संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन नोंदणीसाठी www.sai.org.in या संकेतस्थळाला भेट द्या. या संपूर्ण कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जीवन सहारा केंद्राचे ठिकठिकाणी पथनाट्य साजरे करत ठाण्यात एड्स विषयी जनजागृती करण्यात आली. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकांमध्ये एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी जीवन सहारा केंद्राने ठाण्यात ठिकठिकाणी पथनाट्य साजरे केले. या पथनाट्यातून लोकांचे एड्स विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एड्समुळे मनुष्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन तो कमकुवत होत जातो. या विषयाला अनुसरून त्यांनी पथनाट्य सादर केले. हा काय आहे आणि एड्स कसा शरीरामध्ये येतो आणि एड्सनी काय होतं मनुष्याला, आम्ही हे दाखवणार आहोत. आणि आम्ही जीवनसारा केंद्र याच्यामध्ये HIV टेस्टिंग होते. सरकार मान्यता आम्ही त्यांना जे काय पण त्याचे नियम असतात ते सर्व सांगतो आणि HIV विषयी पूर्ण माहिती देतो आणि त्यांची काउन्सिलिंग देखील करतो. आम्ही लोकांना हे नाट्यद्वारा हे आम्हाला दाखवायचं की लोकांना कळेल की टेस्टिंग किती महत्त्व आहे. कारण की कुठलाही व्यक्ती जोपर्यंत टेस्टिंग करत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही की HIV आहे का नाही. आणि याच्याद्वारे त्यांना कळतं की त्याच्यामध्ये HIV आहे का नाही टेस्टिंगद्वारे. आणि टेस्टिंग जर त्यांना असतो तर आम्ही त्यांना मदत करतो की सरकारकडून कशी औषधं भेटण्याची बिलकुल फ्री आहे. आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पथनाट्याचा आनंद घेतला. ये शरीर को मजबूत प्रदान करता है और स्वस्थ प्रदान करता है. लेकिन जब ये शरीर में एक के बाद एक बीमारी आता है तो क्या होता है आइए हम देखते हैं. सबसे पहले बुखार, वो उसके प्रतिरक्षा प्रणाली के साथ लड़ाई करता है और लड़ाई करता है उसका फेफड़ा को कमजोर करता है और शरीर को वो कमजोर बनाता है. तो हम देखते हैं कि इस प्रकार के ये शरीर का रोग प्रतिरोधक शक्ति मजबूत है. इसके कारण वो औरत के साथ एक वेश्या के साथ बहुत सुरक्षित यौन संपर्क रखा और जिसकी वजह से वो HIV से वेळीच एड्सची शहानिशा करून योग्य उपचार सुरू केले तर शरीर रोगजंतूंपासून सुरक्षित राहते, आयुष्य सुखकर होते असा संदेश या पथनाट्यातून नागरिकांना देण्यात आला. ओमकार सातोडेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. ठाण्यातील न्यू प्रभात नगरमधील साईधा मंडळाने ठाणे ते शिर्डी असे पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्यासंबंधी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा. शिर्डी हे साईबाबांचे स्थान.
येथे अनेक भाविक पदयात्रेतून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जातात. असेच काही भक्तजण ठाण्यातूनही शिर्डीला पदयात्रेतून बाबांच्या दर्शनासाठी जातात. ठाण्यातील न्यू प्रभात नगरमधील साईधाम मंडळाने ठाणे ते शिर्डी अशी पदयात्रा आयोजित केली आहे. यंदाच हे तिसरे वर्ष असून 60 ते 65 भाविक ह्या पदयात्रेतून शिर्डीला जात आहेत. 7 दिवसात हे भाविक शिर्डीत पोहोचणार आहेत. पदयात्रेचं आमचं तिसरं वर्ष आहे. आम्ही साईधाम पदयात्रा मंडळ न्यू प्रभात नगर. तर आम्ही आता ठाणे ते शिर्डी पदयात्रा आहे. तर 7 दिवसाची आहे. तर बुधवारी आम्ही पोचणार रात्री पोचणार. बाबांचा आशीर्वाद आहे आमच्या बाजूचे. आणि म्हणजे काहीच भीती नाही. काय साईभक्ती भरपूर साईबाबांचा आशीर्वाद आहे आमच्यावर भरपूर. त्याचबरोबर मंडळाचे आयोजक त्यांनी भाविकांसाठी काही आरोग्यविषयक विशेष सोयी केल्या आहेत. आम्ही घेऊन चाललो पदयात्रे त्याच्यासाठी आणि 2 टाईम त्यांच्या जेवणाचा नाश्ता चाय वगैरे बंदोबस्त केला मंडळाच्या पदयात्रेला. आणि तिथे आम्ही 7 तारखेला पोहोचलो. संध्याकाळी 5 ते 6-7 वाजेपर्यंत 7 दिवसाचा पदयात्रा आमची आणि 8 तारखेला परत. ओंकार सातुडेकरचा सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता C4 BEST क्वार्टर्स, मुलुंड चेकनाका, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 695-888-58, 699-43-516 आणि 9322326695. धन्यवाद. S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.